तुकाराम मुंढे यांच्या धाड सत्रामुळे राज्यातील दूध भेसळखोरांना चांगलाच दणका बसलाय। त्यामुळे भेसळयुक्त दुधाचं प्रमाण कमी झालंय। त्याचा फायदा गोकुळ दूध संघाला झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या गोकुळच्या दूध विक्रीत प्रतिदिन 50,000 लिटरची वाढ झाली आहे। सध्या गोकुळ दूध संघ प्रतिदिन 16,90,000 लिटर दूध विक्री करत आहे। अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरोधात धडक मोहीम उघडली आहे। दुधात भेसळ करणाऱ्या अड्ड्यांवर मुंढेंच्या टीमनं धाडी टाकल्यात। त्यामुळे दूध भेसळखोरांचे धाबे दणाणलेत। भेसळयुक्त दूध तयार करण्याच्या प्रक्रियेला लगाम बसल्यानं साहजिकच बनावट दुधाचं प्रमाण कमी झालंय। त्याचा फायदा राज्यातील सहकारी दूध संघांना होतोय। गोकुळ दूध संघानं गेल्या वर्षी 30 जून रोजी 16,40,000 लिटर दूध विक्री केली होती। आजची गोकुळची दूध विक्री 16,90,000 वर गेली आहे। दूध विक्रीत प्रतिदिन सरासरी 50,000 लिटरची वाढ झाली आहे। एकीकडे गोकुळचं दूध संकलन कमी असलं तरी विक्री मात्र वाढली आहे, कारण दूध पावडर पासून पुन्हा दूध बनवून ते अधिकृतरित्या विकलं जात आहे। परिणामी गोकुळनं सध्या दूध विक्रीमध्ये आघाडी घेतली आहे।